नमस्कार मित्रांनो, बघा हे एकदम सोपं गणित आहे. या गणितामध्ये आपल्याला दिलेलं आहे की इकडे क्वेश्चन मार्क आहे. या क्वेश्चन मार्कच्या जागेवरती काय उत्तर आहे. आता मी लिहून घेतो. 43 गुणिले 13 गुणिले 7 वजा, आता मी क्वेश्चन मार्कला एक्स मानून घेतो, बरोबर 3013. हे आपल्याला सोडवायचं आहे. आता बघा बोडमोजच्या नियमानुसार सर्वात पहिला काय होतो, गुणाकार होतो. आता ह्या व्हॅल्यूला आपण ह्या साईडला नेऊ शकत नाही. पहिला आपल्याला इथे गुणाकार हा करून घ्यायला लागेल. मी साईडला काय करतो, 43 गुणिले 13 करून घेतो. आता बघा 13 39, हातच्याला 3, 13 चौक 52, 52 आणि 3 किती होतात, 52 आणि 3 होतात 55. बरोबर. याचं उत्तर किती आलं, 559 गुणिले 7 वजा एक्स बरोबर 3013. आता याचा गुणाकार मी साईडला करून घेतो. 559 गुणिले 7, 9 7 किती 63, म्हणजे हातच्याला 6, 9 7 5 35, 35 आणि 6 किती होतात 41, हातच्याला 4, 7 5 35, 35 आणि 4 किती होतात 39. याचं उत्तर किती आलं, 3913. हे उत्तर आलं. वजा एक्स बरोबर 3013. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. हा वजा आहे म्हणजे याला ह्या साईडला घेऊन जायचं सगळ्यात पहिला. म्हणजे इथे काय उरेल, 3913 बरोबर 3013 अधिक एक्स. मला एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणून याला एका साईडला ठेवेल, याला इथे वजा ह्या साईडला आणेल तर वजा होईल. 3913मधून 3013 वजा झाले म्हणजे एक्सचे उत्तर भेटेल. आता याची वजाबाकी केली असता उत्तर येतं 900, म्हणजे काय एक्स बरोबर 900 उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4.